नमस्कार। सध्या सगळीकडे सर्दी, खोकला आणि ताप ह्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे। विशेषतः लहान मुलांना खोकला झाला तर तो लवकर बरा होत नाही। त्याचं कारण म्हणजे लहान मुलांचे लंग्स वीक असतात आणि त्यामुळे त्यांना वारंवार इन्फेक्शन होतं। शाळेमधून हे इन्फेक्शन जास्ती स्प्रेड होतं आणि त्यांना कफ बाहेरही काढता येत नाही, त्याच्यामुळे त्यांच्या छातीमध्ये कफ जमा होतो। जर आपण दुर्लक्ष केलं तर मग त्यांना निमोनिया, ब्रॉन्कायटिस हे होण्याची शक्यता असते। त्यामुळे सर्वप्रथम तुम्ही त्यांना आपल्या डॉक्टरांना दाखवा। त्यानंतर घरी जेव्हा त्यांना सारखी खोकल्याची उबळ येते, सकाळी किंवा रात्री ते शांत झोपत नाही, सतत खोकलत असतात, मग अशा वेळेस आईवडिलांना खूप चिंता वाटते की आता यांना यावेळेस काय द्यावं। तर त्यासाठी मी काही घरगुती उपाय सांगते। त्यात सगळ्यात महत्त्वाचं आहे सीतोपलादी चूर्ण। हे एक आयुर्वेदिक फॉर्म्युला आहे। हा अतिशय सोपा आहे, घरी सुद्धा बनवता येतो। याच्यावर मी एक डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे, तो सुद्धा तुम्ही आपल्या चॅनलला भेट देऊन पाहू शकता। तर हे सीतोपलादी चूर्ण आहे, अतिशय सेफ आहे लहान मुलांना। त्याच्यामध्ये सुंठ, मिरे, पिंपळी, दालचिनी, लवंग, विलायची आणि वंशलोचन असे औषधं असतात आणि खडीसाखरेमध्ये हे मिक्स केलेलं असतं। त्यामुळे थोडंसं हे गोडसर असतं आणि हे उष्ण गुणात्मक असल्यामुळे हे कफ पातळ करण्याचं काम करतं, कफ बाहेर काढण्याचं काम करतं। त्यामुळे लहान मुलांना जेव्हा ढास लागते तेव्हा पाव चमचा सीतोपलादी चूर्ण थोड्याशा मधामध्ये कालवून त्यांना जर का आपण चाटवलं तर त्यांची खोकल्याची ढास नक्कीच कमी होते। दिवसातून 3-4 वेळा हे तुम्ही त्यांना चाटवू शकता, त्याचे कुठलेही दुष्परिणाम नाही आहेत। हे जर का तुम्हाला द्यायचं नसेल तर दुसरा अजून एक घरगुती पर्याय आहे, तो म्हणजे हळद आणि मध। तर पाव चमचा हळद, 1 चमचा मधामध्ये कालवून त्याचं चाटण जर तुम्ही मुलांना दिलं तरी सुद्धा खोकल्याची ढास कमी होते। कारण हळद ही अँटीबायोटिक आहे आणि मध हा कफ कमी करणारा आहे, लेखन आहे। तर घशामध्ये जो चिकटा असतो किंवा घशाची खवखव असते, सकाळी उठल्यावर विशेषतः जास्ती त्रास होतो, अशा वेळेस हळद आणि मध चाटून कोमट पाणी पिलं तर घसा एकदम मोकळा होतो आणि कफ पातळ व्हायला मदत होते। तिसरा उपाय आहे हळद गुळाची गोळी। आम्हाला लहानपणी आमच्या आईनी, आजीनी हेच दिलेलं आहे। तर समान भागामध्ये हळद आणि गूळ हे एकत्र करायचं, त्याची छोट्या छोट्या गोळ्या करायच्या आणि ती जर मुलांना दिली आणि त्याच्यानंतर कोमट पाणी दिलं किंवा कोमट दूध दिलं तरी सुद्धा खोकल्याची ढास कमी व्हायला मदत होते। त्यामुळे ह्या 2-3 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा आणि आपल्या मुलांसाठी ह्याचा नक्की उपयोग करून पहा आणि तुम्हाला त्याचा फायदा झाला की नाही हे मला कमेंट करून नक्की कळवा।